हो, त्या गुणी बाळाला आजी रोज छान छान स्वप्न सांगायची आणि ते गुणी बाळ स्वप्न बघत बघत झोपी जायचं. मग ते गोष्टीतलं कासव उडालं का? हो, खूप उंच उंच उडायचं आणि उडून आल्यावर आजीला सांगायचं वरती उडताना त्यांनी काय काय बघितलं आणि सांगायचं आजीला, आजी वरून हे जग किती सुंदर दिसतं. ते बाळ आजीला म्हणालं, आजी मी खूप उंच 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 जाणार. आजी म्हणाली, जा बाळा, तू जितका उंच जाशील ना तितका मला आनंद आहे. आणि राजा, तू उंच का जातो माहितीये? कारण तू खरं बोलतोस, खरं वागतोस, म्हणून तू उंच उंच उडतोस. ते बाळ म्हणालं, आजी मी कधीच खोटं बोलणार नाही, तुझी शपथ सांगतो मी कधीच खोटं बोलणार नाही. मग काय, जंगलामध्ये सगळ्यांना त्या उडणाऱ्या कासवाबद्दल कळलं. प्रत्येक जण त्या कासवाचं कौतुक करायला लागले. जो भेटेल तो आपला त्या कासवाबद्दल बोलत होता. पुढे काय झालं? एक दिवस असं झालं की कासव बाळाला उडताच येईना. म्हणजे ते खोटं बोललं? आपला लाडका विक्रांत माझ्याशी खोटं बोलला. हाय. ओ, ते बाळ खोटं बोललं म्हणून त्याच्या आजीच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. तर कासव बाळाने आजीला विचारलं, आजी तू का रडतेस? मी खोटं बोललो म्हणून तू रडतेस? आजी तू रडायची थांब ना, मी परत कधीच खोटं बोलणार नाही. त्यावर आजी म्हणाली, नाही बाळा, आता तुझ्या आजीच्या डोळ्यातले अश्रू कधीच थांबणार नाही, कारण राजा तू खोटं बोलला रे. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू.
हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.